संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील ज्या दिवसाची आंदोलक वाट पाहत होते तो दिवस आज आलाच। खंडणीच्या प्रकरणात आरोपी करण्यात आलेल्या धनंजय मुंडे यांचा राईट हँड वाल्मिक कराडवर अखेर मोक्का लागलाय। सीआयडीच्या कोठडीत असलेल्या सर्वांवर मोक्का लावण्यात आल्यानंतर वाल्मिक कराडलाही सह आरोपी करून त्याच्यावर मोक्का लावण्यात यावा या मागणीने देशमुख कुटुंबियांनी मनोज जरांगे पाटील ते सुरेश धस या फळीने प्रशासनाला चांगलाच घाम फोडला होता। सरकार कराडचं समर्थन करतंय असा आरोप होत असताना वाल्मिक कराडला मोक्काचा मोठा दणका बसल्यानं त्याची झोप उडाली आहेच। पण कदाचित ही गोष्ट अनेकांना माहिती नसावी की कराडला असा एक गंभीर आजार झालाय की त्यामुळे त्याची झोप केव्हाची उडून गेलेली असून त्याचा श्वास सुद्धा कोंडला जातोय। वाल्मिक कराडला झालेला हा स्लीपेप्निया नावाचा हा आजार नेमका आहे तरी काय? हा आजार का, कुणाला आणि कशामुळे होतो? या आजारानं खरंच माणसाचा जीव जाऊ शकतो का? समजून घेऊयात अशा या स्पेशल व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी सिद्धी। सिविक मिररच्या या डिजिटल स्पेसमध्ये तुमचं स्वागत आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 1 महिना उलटून गेल्यानंतर अखेर वाल्मिक कराड याचा ताबा सीआयडी पोलिसांनी मागितला आणि त्याच्यावर मोक्का देखील लावला। अनेक दिवसांपासून कराडची तब्येत कशी ठीकठाक नसल्याची माहिती समोर आली होती। त्यातलीच एक बातमी होती ती वाल्मिक कराडला स्लीपेप्निया हा आजार झाल्याची। आता अनेकांनी कधीही न ऐकलेला हा आजार काय असतो आणि यामुळे कराडची कशी झोप उडाली आहे ते थोडं समजून घेऊया। वाल्मिक कराडला झोप लागत नसून त्याचा झोपेत श्वास कोंडला जाण्याची शक्यता असल्याची माहिती स्वतः कराडने दिली होती। त्याला स्लीपेप्निया नावाचा आजार झाला असून त्यामुळे त्याचा जीव देखील धोक्यात असल्याचं सांगितलं जातंय। स्लीपेप्निया हा एक झोपेचा आजार आहे ज्यामध्ये झोपताना श्वास घेण्यास त्रास आजारी व्यक्तीला होऊ शकतो। झोपेत असताना माणसाचा श्वासोच्छवास वारंवार थांबतो, त्यामुळे मेंदू आणि शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही। स्लीपेप्नियाच्या रुग्णांचा रात्री झोपताना अचानक श्वासोच्छवास थांबतो। हा श्वास काही सेकंदांपासून काही मिनिटांपर्यंत थांबू शकतो। ही वेळ अशीच जास्त वेळ राहिली तर त्यात रुग्णाचा जीव देखील जाऊ शकतो। यात सर्वात जास्त अवघड बाब अशी की आजारी असणाऱ्या पेशंटला देखील ठाऊक नसतं की त्याचा श्वास आतल्या आत गुदमरला जातोय ते। आता हा आजार कोणत्या प्रकारच्या व्यक्तींना होऊ शकतो? तर जास्त वजन आणि लठ्ठपणामुळे त्रस्त असलेल्या लोकांमध्ये या आजाराचा धोका जास्त असतो। अनुवंशिक किंवा कौटुंबिक समस्याही या आजाराला जबाबदार ठरू शकतात। झोपेशी संबंधित या समस्या महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त आढळतात। टॉन्सिल्स असलेल्या काही मुलांमध्ये सुद्धा या प्रकारची समस्या दिसून येते। या आजाराचेही प्रामुख्याने 2 प्रकार पडतात। पहिला ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया, ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये OSA असं देखील म्हणतात। यामध्ये नाकाचा काही भाग किंवा संपूर्ण नाक बंद पडतं आणि तोंडातून श्वास घ्यायला सुरुवात होते। दुसरा प्रकार ज्याचं नाव आहे सेंट्रल स्लीप एपनिया, ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये CSA देखील म्हटलं जातं। यामध्ये श्वसन मार्ग ब्लॉक होत नाही, परंतु तुमचा मेंदू स्नायूंना श्वास घेण्यास सिग्नल देऊ शकत नाही। म्हणूनच या आजाराचा दुसरा प्रकार सर्वात जास्त धोकादायक असतो। एखाद्या व्यक्तीला स्लीपेप्निया झालाय हे सर्वात आधी त्याच्या लक्षणांवरून समजून येतं, जसं की झोपताना जोरात घोरणं, झोपेत अस्वस्थ वाटणं, झोपेत असताना श्वासोच्छवासात अडथळे येणं किंवा गुदमरल्यासारखं वाटणं, झोपताना घाम येणं आणि छातीत दुखणं, दिवसभर जास्त झोपणं आणि दिवसभर सुस्त राहणं, सकाळी उठल्यानंतर डोकेदुखी, पुरेशी झोप घेतल्यानंतरही थकवा आणि तंद्री जाणवणे, खराब स्मरणशक्ती आणि कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यास असमर्थता असणं यांसारखे काही प्रमुख या आजाराची लक्षणं देखील सांगता येऊ शकतात। पण मग हा असा विचित्र जीवघेणा आजारच होऊ नये यासाठी नेमकं काय करायला हवं तर सांगते। वजन कमी करा, मादक पदार्थांचं सेवन टाळा, झोपेची पद्धत बदला, धूम्रपान थांबवा, पाठीवर झोपू नका। बाकी आधीच या गंभीर आजारानं झोप न झालेल्या वाल्मिक कराडच्या डोळ्यांना आता मोक्का लागल्यामुळं झोप दिसेल असं काही वाटत नाही। पण आम्ही अगदी न चुकता दररोज इंटरेस्टिंग घडामोडींचा, बातम्या आणि विश्लेषणाचा हा सगळा भाग तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे। त्यासाठी आमच्या सिविक मिरर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका।